6वीसाठी असणारी प्रवेश परीक्षा नवोदय याची आज आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये 4 परिच्छेद आहेत। मराठी भाषेमध्ये 4 परिच्छेद आहेत आणि ते परिच्छेद आपण सोडून घेणार आहेत आज। तर बघा, प्रश्न 61 पासून मराठी सुरू होते तर ते 80 पर्यंत। 61 ते 80 काय असतो, कुठला विषय? मराठी भाषा। तर मी वाचतेय परिच्छेद, तुम्ही पण बोट ठेवा सगळ्यांनी। अनेक देशांच्या वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी एकत्रितपणे काम करून विविध अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत। चंद्रावर मानवी पाऊल ठेवण्यापासून ते मंगळ ग्रहावर यान पाठवण्यापर्यंत या सर्व मोहिमांमध्ये संशोधनाचा मोठा वाटा आहे। नासाच्या अपोलो मोहिमेमुळे नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले। इस्रोच्या मंगळयान मोहिमेमुळे भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे। अंतराळ संशोधन त्याच्या शास्त्रीय स्वरूपातील खगोलशास्त्राप्रमाणे अवकाश विज्ञानासाठी मुख्य स्रोतांपैकी एक आहे। अंतराळातील वस्तूंचे निरीक्षण याला खगोलशास्त्र म्हणून ओळखले जाते। हा झाला उतारा किंवा परिच्छेद। आता याच्यावर किती प्रश्न विचारलेत? एकूण 5। आणि स्कॉलरशिपला उतार्यावर किती प्रश्न असतात? 3। हा फरक आहे फक्त, इथं 5 प्रश्न आहेत, तिथं 3च प्रश्न आहेत। मग बघा, याच उतार्यावरचा पहिला प्रश्न काय विचारलाय? कोणत्या मोहिमेमुळे नील आर्मस्ट्रॉंग यांनी, सगळ्यांचं उतार्यात लक्ष पाहिजे, नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले? इस्रो, अपोलो, मंगळयान, हबल। ह्याचं उत्तर आपल्याला उतार्यात शोधायचंय। मग कुठं शोधणार तुम्ही उतार्यात? जिथं नील आर्मस्ट्रॉंग दिले त्याच्या आसपास कुठंतरी ते उत्तर असणार आहे। कोणती मोहिमेमुळे त्यांना चंद्रावर पहिलं पाऊल ठेवता आलं? इथं दिलंय बघा, नासाच्या अपोलो या मोहिमेमुळं। मग अपोलो कुठं आहे? कोणत्या पर्यायात आहे? बी पर्यायात आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी किंवा 2, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। समोर लक्ष द्या। दुसरा प्रश्न बघा, मंगळयान मोहिमेमुळे कोणत्या देशाने प्रगती केली आहे? बरं का? आणि पर्याय अमेरिका, रशिया, भारत, चीन। मग कुठं उत्तर शोधणार? इथं दिले बघा, वरती जिथं मंगळयान शब्द दिसतोय ना तिथून वाचायला सुरुवात करायची, त्याच्या आसपास कुठंतरी उत्तर असणार आहे। इस्रोच्या मंगळयान मोहिमेमुळे भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे। मग कुठल्या देशाचं नाव येईल? भारत। पर्याय क्रमांक 3। 63वा प्रश्न बघा, वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी कोणत्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत? साहित्य, कला, अंतराळ, संगीत। काय येईल 4 पैकी उत्तर? वैज्ञानिक आणि संशोधक काय करतात? पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे, पहिल्याच। या उतार्याचा पहिली ओळ वाचा, वाचा पहिली ओळ। वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी एकत्रितपणे काम करून विविध अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत। मग एवढं अवघड उत्तर आहे का? सगळेजण शांत बसले। मग सापडलं का नाही उत्तर? काय उत्तर आहे? अंतराळ। म्हणून पर्याय क्रमांक 3 ला गोल करायचा आहे। 64वा प्रश्न, यशस्वी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? यशस्वीला समानार्थी शोधायचा। अपयशी, जिंकलेला, पराभूत, थकलेला। अपयशी हे काय झालं? विरुद्धार्थी झालं। पराभूत हे सुद्धा विरुद्धार्थीच झालं। त्यामुळं यशस्वीचा समान अर्थ जिंकलेला हा शब्द योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल करायचा आहे। 65वा बघा प्रश्न, संशोधक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? नाम, सर्वनाम, विशेषण की क्रियापद? संशोधक, आपण नामाची व्याख्या शिकलोय, सर्वनाम म्हणजे काय शिकलोय, विशेषण म्हणजे काय शिकलोय, क्रियापद म्हणजे काय शिकलोय। मग संशोधक म्हणजे काय आहे? एका विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी तो शब्द वापरतात।
म्हणजे माणसांसाठी वापरलेलं नाव. संशोधक म्हणजे संशोधन करणारा. विराट. मग काय येईल ते? नाम येईल का सर्वनाम येईल का विशेषण येईल? नाम येईल का काय येईल? सांगा पटपट. काय आहे ते संशोधक म्हणजे? हा श्रीजे, तुला पण कळलं नाही का? विशेष नाम तिथं दिलेलंच नाही की बाळा. विशेषण पर्यायामध्ये विशेष नाम आहे का? विशेषण कसं असेल ते? संशोधक हे नाव आहे. मी आता सांगितलं की काम करणे, संशोधन क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत ते. त्या लोकांसाठी वापरलं जाणारे ते नाव आहे. मग नाव म्हणजेच काय? मग विशेषण कसं येईल ते? हुशार संशोधक असं जर असतं तर त्या संशोधकाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. हुशार संशोधक, थोर संशोधक, विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. बरोबर आहे का? मग कळलं का काय आहे ते? सांगा. नाम आहे ते. काय आहे? नाम आहे. पुढं बघा, दुसरा पर्याय घेऊया आपण. दुसरा परिच्छेद घेऊया याच प्रश्नपत्रिकेतला. वाचते, बोट ठेवा. सगळ्यांनी मन लावून बोट ठेवलं तर कळतंय काय चाललंय ते त्या उत्तरात. ब्राझील हा दक्षिण अमेरिकेत स्थित एक विशाल देश आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 8.51 लाख चौरस किलोमीटर आहे. ब्राझीलची राजधानी ब्रासिलिया आहे. ब्रासिलिया हे अत्यंत नियोजित शहर आहे आणि त्याची रचना खूपच आधुनिक आहे. ब्रासिलियामध्ये कॅथेड्रल ऑफ ब्रासिलिया, प्लानाल्टो पॅलेस आणि नॅशनल काँग्रेस बिल्डिंग ही प्रमुख आकर्षण आहेत. ब्रासिलिया हे ब्राझीलचे राजकीय आणि प्रशासनिक केंद्र आहे. ब्रासिलियाचे वातावरण उष्णकटिबंधीय आहे आणि शहरात अनेक वनस्पती आढळतात. उत्तरा वाचला? समजला? कारण त्या उत्तराचं नुसतं वाचन नाही तर तुम्हाला समजणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आकलन होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधता येणार आहेत. मग पहिला प्रश्न आहे, ब्राझीलची राजधानी कोणती आहे? वाचा पर्याय जोरात. सॅल्वाडोर. सांगा मग कोण आहे राजधानी ब्राझीलची? ब्राझी नाही रे ते. काय ते उच्चार? ब्रासिलिया. करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 67वा प्रश्न, ब्रासिलियामध्ये कोणते प्रमुख आकर्षण आहे? पर्याय वाचा जोरात. सांगा मग कुठलं नाव आलंय उत्तरात? करेक्ट आहे. फक्त हेच नाव आलेलं आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बाकीची 3 नावं त्या उत्तरात आलेली नाहीत. समजलं का? 68वा प्रश्न, ब्रासिलिया हे कोणत्या प्रकारचे केंद्र आहे? शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय आणि प्रशासनिक, क्रीडा. अरे ते उत्तर स्पष्ट उल्लेख दिलाय की. खालून तिसरी ओळ वाचा बरं सगळ्यांनी जोरात. मग क्रीडा कोण म्हटलं? मनानच काय पण उत्तर द्यायची नाहीत. उतारा नीट वाचायचा आणि मग उत्तर शोधायची. 69वा प्रश्न बघा, आधुनिक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? म्हणजे त्या समान म्हणजे समानाचा अर्थ पाहिजे, वेगळा अर्थ नाही, त्याच्या विरुद्धचा अर्थ नाही शोधायचा. आधुनिक, प्राचीन, अद्ययावत, जुना का साधारण? सांगा. कुठला वाटते तुम्हाला आधुनिक शब्दाचा समानार्थी शब्द? आधुनिक. आधुनिक म्हणजे नवीन पद्धतीचं,
नवीन. त्याच्या विरुद्ध जुना आहे. त्याच्या विरुद्ध तुम्ही समानार्थी शब्द पाठ केले असतील की समानार्थी शब्द स्कॉलरशिपचे. चेक करा त्याच्यात एकदा. चेक करा पटकन. समानार्थी शब्दांच्या ह्याच्यात कसं काय असणार की. आधुनिकच्या समानार्थी शब्द मला अद्ययावत वाटतोय. म्हणजे नवीन, सध्या आता काय घडतंय ते. आधुनिक, अद्ययावत कुठला आहे. हां, म्हणजे नवीन पद्धतीचा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 17वा प्रश्न बघा. प्रमुख ठिकाण यासाठी उतार्यात कोणता शब्द आला आहे. प्रमुख ठिकाण या शब्दाचा अर्थ सांगा. केंद्र, आधुनिक, आकर्षण, नियोजित. आकर्षण कसं असेल. अरे मुख्य ठिकाण. आता आपली केंद्र शाळा आहे की नाही. केंद्र म्हणजे मुख्य शाळा. सगळ्या त्या जवळपासच्या शाळांमधली मुख्य शाळा, त्याला केंद्र म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. किती जणांना समजलं हे कसं सोडवायचे उतारे. उतारे सोडवत असताना स्कॉलरशिपचे पण आणि नवोदयचे पण पहिली स्टेप म्हणजे तुम्ही आधी उतारा मन लावून वाचला पाहिजे. कथले काय केलं पाहिजे. उतारा एकदा नाही 2दा वाचा उतारा, म्हणजे तुम्हाला अजून समजेल. आणि प्रश्नात काय विचारले, होकारार्थी विचारले का नकार, नाही विचारले का आहे विचारले, इथं लक्ष द्यायचं. आणि तिसरी स्टेप आहे ते म्हणजे पर्याय सगळे वाचणे गरजेचे आहे. पहिला पर्याय वाचला आणि तोच आपल्याला वाटतं हा हेच असणार, तसं नाही करायचं. 4ही पर्याय मन लावून वाचणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे 2 आपण उतारे सोडून घेतलेले आहेत.